सोलापूर महापालिकेत भाजपाला ऐतिहासिक बहुमत मिळाले। 102 पैकी 87 नगरसेवक भाजपाचे असणे हे राजकीय गणिताच्या दृष्टीने नक्कीच मोठे यश मानले जाईल। मात्र या यशामागील वैचारिक अधिष्ठान किती भक्कम आहे हा प्रश्न आता ऐरणीवर आल्याचे दिसत आहे। भारतीय जनता पक्षाचे वैचारिक मार्गदर्शक मानले जाणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त 87 पैकी तब्बल 75 नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने पक्षाला त्यांना नोटीस बजावण्याची वेळ आली। ही अनुपस्थिती केवळ दुर्लक्षाने की पक्षाच्या मूलभूत विचारसरणीबद्दलची उदासीनता आहे हा प्रश्न निर्माण होतो। ज्यांना आधुनिक भाजपाच्या विचारसरणीचे शिल्पकार मानले जाते त्यांना आदरांजली वाहण्यास एवढ्या मोठ्या प्रमाणावर गैरहजेरी असणे हे सहज दुर्लक्षित करता येणारे नाही। ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षातील काहींना भाजपवासी करत मुलाखतीचे सोपास्करही न पार पाडता उमेदवारी देण्यात आली आणि भाजपचे नगरसेवकही करण्यात आले। संख्याबळ वाढले, सत्ता मिळाली हे खरे, परंतु जोपर्यंत पक्षाच्या विचारांचा स्वीकार होत नाही तोवर त्या विचारांचा प्रसार कसा होणार? ज्या विचारांसाठी अनेकांनी आपले आयुष्य वेचले, ज्यांच्या बळावर हा पक्ष आज यशाच्या शिखरावर पोहोचला, त्या विचारांपासून पक्ष दूर जाऊ लागला आहे का? या आत्मपरीक्षणाचा क्षण आता अपरिहार्य झाल्याचे वाटत आहे। राजकारणात सत्ता महत्त्वाची असली तरी विचारांशिवाय सत्ता दिशाहीन ठरते। त्यामुळे सोलापूर भाजपसाठी आजचा खरा प्रश्न बहुमताचा नसून वैचारिक बांधिलकीचा असल्याचे दिसत आहे।